आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे 2014 ते 2019 दरम्यानचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। राजन साळवी उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। तर राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा दावा। तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया। राजन साळवींच्या माध्यमातून उदय सामंतांना शह देण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा। तर राजन साळवी माझे मित्र, उदय सामंतांची प्रतिक्रिया। 2-4 लोक सोडले तर संपूर्ण ठाकरे गट पक्षप्रवेश करायला तयार। ठाकरे गटामध्ये कुणी थांबायला तयार नाही, उलट आम्हीच ब्रेक लावलाय, अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। कोकणामध्ये भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का। कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या 7 आणि काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळणार। मविया आणि ठाकरे गटाच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, उरलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागणार, पालकमंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। ठाकरेंनी ईव्हीएम बद्दलची माहिती जाणून घेतली। ईव्हीएम संदर्भात आंदोलन करणार, भेटीनंतर उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया। खेळाडूंना पुढे बॅटिंग करण्यासाठी काही काळ रेस्ट करावी लागते, सुधीर मुनगंटीवार यांचाही हा रेस्ट पिरियड। हा रेस्ट पिरियड संपवून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरदार बॅटिंग कराल, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। मोफत योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा नसते, सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त। मोफत रेशन आणि पैसे वाटण्याच्या योजनांवर नाराजी व्यक्त।